उन्हाळ्यातल्या उष्णतेने तहान वाढते, शरीर डिहायड्रेट होतं आणि थकतं. अशा वेळेला बाजारातले कोल्ड्रिंक्स प्यावे वाटतात, पण त्यामध्ये सोडा, केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असते, जे की आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते. पण हे कैरीचं पन्ह हे शरीराला नैसर्गिक थंडावा देतं, पचन सुधारवतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, थकवा दूर करतं. तसं म्हटलं तर हे उन्हाच्या लाटेपासून वाचवणारं एक नैसर्गिक टॉनिकच आहे. पन्ह करायला कैरी कुकरमध्ये शिट्टी न काढता 15 मिनिट मीडियम फ्लेमवरती उकडून घ्यायची. थंड झाले की कैरीचा गर काढायचा. यात गोडाच्या आवडीने गूळ, वेलची पूड, आवडत असल्यास सुंठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. काही जण गाळणीने गाळून घेतात, म्हणजे याचा कलर तसाच राहतो. हा पल्प 3 महिने आरामात टिकतो. तसेच हा पल्प करून ठेवला तर अचानक पाहुणे आले तरी पटकन त्यांना पन्ह करून देता येतं. तसंच हवं तेव्हा आयत्या वेळेला पल्प मध्ये पाणी मिसळायचं, पुदिन्याची पानं टाकायची आणि असा छान ग्लास डेकोरेट करून घरातल्या पार्टीमध्ये वेलकम ड्रिंक म्हणून सुद्धा आपण सर्व करू शकतो. पन्ह इतकं चविष्ट लागतं की लहान मुलं सुद्धा आवडीने पितात. हे बघतात जेवढं रिफ्रेशिंग दिसतंय तसंच चवीला सुद्धा खूप टेस्टी लागतं.